सविस्तर विचारलं तर ड्रॅगन फ्रूट बाबतीत आता ही आपली बाग आहे 3ऱ्या वर्षाची. पहिल्या वर्षामध्येच लावलं तर 1 वर्षामध्ये ह्याला चांगल्यापैकी उत्पन्न येतंय. आज हे दुसरं पीक आहे. पाऊस पडला की ह्याला कळी लागते, त्यामुळे सेटिंग्स वगैरे काही अडचण नाही. पाऊस पडला की ह्याला सहजासहजी फळधारणा होऊन जाते. याच्यावर काय फार मोठे रोग नाहीत. बुरशीनाशक, कीटकनाशक एवढे 2च रोग राहतात. त्याच्यावर तर वेळोवेळी नियंत्रण ठेवलं तर काही अडचण नाही. फार मोठे अडचणीची याला औषधं लागत नाहीत. त्याचं मार्केट बऱ्यापैकी जागेवरून जाते. सोलापूर आहे, पुणे आहे, बॉम्बे आहे, आता बार्शी पण मार्केट चालू झालेलं आहे. त्यामुळे माल विक्रीविषयी काय नाही, जागेवरून माल बरीचशी माल आमची जागेवरून जातात. मी सर्वप्रथम मॅक्स महाराष्ट्र मुंबई तसेच त्यांचे कांबळे साहेब यांचा आभार मानतो की त्यांनी सतत शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्याकडे जाऊन माहिती घेऊन शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न करतात. त्यामुळे मी सदर चॅनलचे तसेच कांबळे साहेबांचं आभार मानतो. तसं त्यात आज ड्रॅगन फ्रूटच्या माहितीसाठी आमच्याकडे आले. त्यांनी सविस्तर विचारलं तर ड्रॅगन फ्रूट बाबतीत आता ही आपली बाग आहे 3ऱ्या वर्षाची. पहिल्या वर्षामध्येच लावलं तर 1 वर्षामध्ये ह्याला चांगल्यापैकी उत्पन्न येतंय. आज हे दुसरं पीक आहे. तर गेल्या वर्षी चांगलं उत्पन्न दिलेलं आहे. आता दुसऱ्या बहारामध्ये म्हणजे दुसरा बहार चालू आहे. तर दुसऱ्या बहारामध्येच ह्याला जवळजवळ एक 200 पोलमध्ये 2 टन माल आतापर्यंत गेलेला आहे पहिल्या बहारामध्ये. आता इथून आणखीन 3-4 बहाराचे व्यवस्थित बाहेर पडतात. ह्याला व्यवस्थित नांगरण करून फाउंडेशन करून घेतलं. परत त्यानंतर शेणखत घालून ह्याची लागण केली आहे. ह्याला शेणखत मात्र जास्त प्रमाणात लागतं. शेणखत एकरी 5-6 आले तर शेणखत द्यावं लागतं. ह्याच्यावर काय फार मोठे रोग नाहीत. बुरशीनाशक, कीटकनाशक एवढे 2च रोग राहतात. त्याच्यावर तर वेळोवेळी नियंत्रण ठेवलं तर काही अडचण नाही. फार मोठे अडचणीची याला औषधं लागत नाहीत. हे पात्राचा एक फायदा होतो की एकतर ते मुळे व्यवस्थित चालवतं आहे, तण येऊ देत नाही. शिवाय त्यातून गांडूळ खत तयार होतात. कमी पाणी लागतंय, म्हणजे जमीन अतिशय पोषक आहे. पात्र जर दिलं तर अतिशय पिकाला पोषक होते. ह्याचा भार असा आहे की पाऊस पडला की ह्याला कळी लागायला चालू होते. काय आता ह्या वर्षी मेमध्येच पाऊस पडला, तर जवळजवळ 15 दिवस 3 आठवडे हे अगोदर लवकर आलं. मेमध्येच पाऊस पडल्यामुळे जूनमध्ये चालू झालं. दर वर्षी जूनमध्ये पाऊस पडतो, जुलैमध्ये चालू होतंय. पाऊस पडला की ह्याला कळी लागते, त्यामुळे सेटिंग्स वगैरे काही अडचण नाही. पाऊस पडला की ह्याला सहजासहजी फळधारणा होऊन जाते. माल लय निघते साहेब. आता हे पहिल्या बहारामध्ये एका ठिकाणी 10-10 किलो माल देऊन गेले. ते 200 पोल आहेत, 2 टन माल गेलाय पहिल्या बहारामध्ये. आता ह्यात जरी जास्त निघाले ह्या बहारामध्ये. आता ही माल त्यापेक्षा मोठी माल आहे ती, जाड माल आहे ती, आणि फळाची संख्या पण जास्त आहे. ह्याचं मार्केट बऱ्यापैकी जागेवरून जाते. सोलापूर आहे, पुणे आहे, बॉम्बे आहे, आता बार्शी पण मार्केट चालू झालेलं आहे. त्यामुळे माल विक्रीविषयी काय नाही, जागेवरून माल बरीचशी माल आमची जागेवरून जातात. आता ह्या वर्षी मात्र काय झालं, एकदम पाऊस पडल्यामुळे सगळ्याची माल मार्केटमध्ये एकदम आली. त्यामुळे ह्या वर्षी मार्केट 50 रुपये, 60 रुपये, 70 रुपये असं होतं. आता मार्केट वाढले ते 110-120 रुपये चालू आहे. कोणती व्हरायटी हे आपल्याकडे आहे ती शिवराट आहे. ह्याचा एकरी खर्च सरासरी फाउंडेशन पूर्ण खर्च म्हणतो 3.5-4 लाख रुपये एकरी येतो. आणि एक वेळ आल्यानंतर आता जुन्या बागा 20 वर्ष चालू आहे, त्या अगदी पद्धतशीर चालू आहे. त्यामुळे आयुष्यमान पण ह्याचं चांगलं आहे. काय फायदा होतो, किती आर्थिक फायदा? आर्थिक फायदा म्हणजे कसं आहे, ही अतिशय कमी लेबरवर कमी खर्चामध्ये येणारं पीक आहे. अतिशय कमी माणसावर येतं पीक, त्यामुळे हे फायदेशीर पीक आहे. वर्षाकाठी किती फायदा होत असतो? वर्षाकाठी बरेचशा ह्या गोष्टी मार्केटवर अवलंबून आहेत. जर मार्केट 100-125 रुपये असेल 7-8 लाख रुपये एकरी होते. मार्केट खाली असेल तर कमी होते.